बघा आता काय बघितलं आपण, ड्रिफ्ट होत बघितला, सरळ उडी मारली सरकलं. आता काय म्हणायचं आपल्याला, ड्रिफ्ट होऊन द्यायचा नाही, म्हणजे झिरो ड्रिफ्ट असावं. दोन गोष्टी, एक तर झिरो ड्रिफ्ट किंवा मिनिमम ड्रिफ्ट, दोन गोष्टी आहेत. एक तर मिनिमम ड्रिफ्ट किंवा झिरो ड्रिफ्ट. आपल्याला 99% कोणता आहे, झिरो ड्रिफ्ट आहे. ठीक आहे, बघा काय म्हणायचंय, झिरो ड्रिफ्ट किंवा मिनिमम ड्रिफ्ट. आता हा क्वेश्चन झिरो ड्रिफ्टचा आलाय का मिनिमम ड्रिफ्टचा आलाय, कशाने ओळखायचा, त्याच्यामध्ये काय आलं, शॉर्टेस्ट टाइम आला होता. याच्यामध्ये काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स येईल. काय शब्द पकडायचा त्याच्यात, शॉर्टेस्ट डिस्टन्स हा शब्द दिसला तर 100% हा झिरो ड्रिफ्ट साठी आलेला क्वेश्चन आहे. का बरं ते तुम्हाला कळेल क्वेश्चन बनवला. चला मी आता असं म्हटलं की नदी आ ए आ बी ए, त्याला सरळ जायचंय, झिरो ड्रिफ्ट होऊन द्यायचं नाही, म्हणजे ए पासून बी कडे जायचंय. तर याला उडी मारा कुठं लागेल, जर नदी जर अशी फ्लो होत असेल तर उडी कुठं मारायला लागेल, अशी. ही नदी त्याला थोडस पुढे सरकून तो इथे घेऊन येईल, हे सी पॉइंट आहे, सी पासून बी पर्यंत घेऊन जाईल. म्हणजे काय होईल, इथून झाला थिटा, हा झाला तुमचा थिटा, बरोबर की नाही. आता स्विमरने उडी मारली इकडे ना, स्विमरने अशी उडी मारली म्हणजे कोणाचं स्पीड आहे, स्विमरचं स्पीड म्हणजेच बी, आणि कोणाचं स्पीड आहे आर. एवढं कळालं का, इथं तोच पॉल ना. मग मी म्हटलं असं जर मी विचार केला, हा जो आहे स्विमर हे काय डिस्टन्स आहे, रिव्हर बँक मधला डिस्टन्स आहे डी. मी जर विचारलं आता जेव्हा मी टी क्रॉस काढत होतो तर टी क्रॉस काढण्यासाठी आपण काय करतो, डिस्टन्स आपण दिस हे बघत होतो ना व्हर्टिकल. आता शॉर्टेस्ट पाथ मला सांगा, जर स्विमरला विचारलं याने शॉर्टेस्ट पाथ कुठं कव्हर केला असं, असं केलं असतं का, शॉर्टेस्ट म्हणजे कमीत कमी या अंतर कमी आहे का, या अंतर कमी, ए मधून सी पर्यंत का, ए पासून बी पर्यंत अंतर कमी, बी पर्यंतच आहे, बरोबर नाही. मग शॉर्टेज डिस्टन्स का झालं, हे लॉजिक कळालं का, शॉर्टेज डिस्टन्स हा झाला. मग शॉर्टेज डिस्टन्स साठी आता बी आहे, जिथे तिथे तिथे काय कॉस थिटा, मग मी काढलं बी कॉस थिटा इज इक्वल काय बी साइन थिटा. हे लॉजिक कळालं का. मग इथं टी क्रॉस काढताना, इथं मी टी क्रॉस काढताना मी काय करेन, डी अपॉन बी कॉस थिटा घेऊन, तिथं आपण काय केलं तर डी अपॉन बी लावलं तर डायरेक्ट ना, डिस्टन्स अपॉन वेलोसिटी लावलं होता. आता इथे काय डिस्टन्स अपॉन बी कॉस थिटा आलाय. कॉस थिटा यूज करायचा काय, कोणता कशावरून कळणार तुम्हाला, शॉर्टेस्ट डिस्टन्स. वर्ड क्वेश्चन मध्ये काय शोधायचं आपल्याला, शॉर्टेस्ट डिस्टन्स का शॉर्टेस्ट टाइम. शॉर्टेस्ट टाइम असतो तर काय केलं असतं, डी अपॉन बी लावला असतं डायरेक्ट, काय डाऊट आहे. मग दुसरी गोष्ट, जर थिटा काढायचा, आपलं काय काढायचंय, थिटा काढायचंय, तर मला माहिती ना ही काय, ही आर राहील, हे काय राहील, आर राहील ना, ही बी आहे, म्हणजे अपोजिट माहिती आणि हायपोटेन्यूज माहिती, म्हणजे कोणतं रिलेशन, साइन थिटाचं रिलेशन. कोणतं रिलेशन, साइन थिटाचं रिलेशन आहे. साइन थिटाचं रिलेशन म्हटलं तर अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज आर अपॉन बी. जर माझं झिरो ड्रिफ्ट होत असेल तर माझं असतं आर अपॉन बी. झिरो ड्रिफ्ट होत असेल तर काय माझ्याजवळ आर अपॉन बी. जर माझा मिनिमम ड्रिफ्ट होत असेल तो साइन थिटा फक्त असा घेतो आपण बी अपॉन आर. काय डाऊट आहे, मिनिमम ड्रिफ्ट साठी काय रेशो उलटा आला आपला. 99% कोणता आहे, झिरो ड्रिफ्ट वाला. कळालं, झिरो ड्रिफ्ट काय आपण डायरेक्ट लॉजिकली आपण असू शकत नाही. क्लिअर आहे सगळ्यांना, काय डाऊट आहे. दुसरं एक लागणार आहे, एक असतं अँगल ऑफ फ्लो. काय असतं, अँगल ऑफ फ्लो. आता अँगल ऑफ फ्लो म्हणजे काय, याने इकडे कितीने सरकलाय, हा जो उडी मारताना किती अँगल केलं, थिटाची व्हॅल्यू दिली, आणि थिटाची व्हॅल्यू जर दिली तर तुम्हाला माहिती ए अँगल किती 90. मग अँगल ऑफ फ्लो काय असतो, 90 प्लस थिटा. अँगल ऑफ फ्लो काय असतो, 90 प्लस थिटा असणार ऑलवेज. अँगल ऑफ फ्लो काय असतो, 90 प्लस थिटा. जर मी म्हटलं स्विमरने 10 डिग्रीने उडी मारली, थिटा किती आहे, थिटा, आणि काढलं मी अँगल ऑफ फ्लो. मी म्हटलं 10, 20, 30, 37, 45, 60, 45, 53, 60 एवढंच आपल्याला गरजेचं असतं. चला 10 असेल तर किती होईल,
काय करायचं फक्त 90 ऍड करायचं, किती होऊन जाईल 100. हे किती होऊन जाईल 110. हे किती होऊन जाईल 120. हे किती होऊन जाईल 127. हे किती होऊन जाईल 135. हे किती होऊन जाईल 143. हे किती होऊन जाईल 150. कळालं? अँगल ऑफ फ्लो कळालं? अँगल ऑफ फ्लो कसं काढतो आपण? 90 प्लस थिटा मारून देतो. आणि थिटा कसं काढायचं? थिटा कसं काढणार आपण? आर अपॉन बी. थिटा कसं काढणार आपण? आर अपॉन बी. जर तुम्हाला अँगल ऑफ फ्लो दिला थिटा काढता येईल. अँगल ऑफ फ्लो दिला तर थिटा काढता येईल. कसं काढणार? 90 मायनस थिटा. तुम्हाला काय भेटून जाईल? थिटा भेटून जाईल. लॉजिक क्लिअर आहे? समजलंय? बघा मग आता क्वेश्चन. पहिले कन्सेप्ट, नंतर आपण क्वेश्चन घेणार. बघा नदी जर 4 ने चालली आणि 0 ट्रिप साठी, हे सगळं कोणत्या कशासाठी? 0 ट्रिप साठी. मी काय म्हटलं, जर त्यांनी कितीने मारली उडी? 5 ने. कितीने उडी मारली? 5 ने. 5 ने मारले तर तुम्हाला कळणार 0 ट्रिप होणार हे सांगितलं त्यांनी. 0 ट्रिप होणार आहे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? हे 5 आहे, हे 5 आहे आणि हे काय 4. बरोबर की नाही? हा शॉर्टेस्ट पाथ आहे. हा किती होईल? हा 4. आप किती होऊन जाईल? 3. कळालं का? हे किती होऊन जाईल? 3. हा जर 3 होत असेल तर इथला अँगल किती होऊन जाईल? 57 बने. 53 सॉरी किती बने? 53. का बरं 53? 3 4 5चं ट्रायंगल आहे. परत एकदा सांगतो, सिरियसली बोलतोय की तुम्हाला आखले असतं पट लवकर लवकर करा. अजूनही उत्तर लवकर येत नाही, फक्त तोबाड बघतायत. 53 बने म्हणजे थिटा किती बनला माझा? 53 डिग्री बनला. किती बनला? 53 डिग्री बनला. अँगल ऑफ फ्लो विचारला असता, अँगल ऑफ फ्लो किती होऊन जाईल? 143 डिग्रीचा बने. जर सपोज यांच्यामधला डिस्टन्स जर मी म्हटला 20 मीटरचा आहे, डिस्टन्स किती आहे? 20 मीटरचा आहे. मी विचारलं तुम्हाला टी क्रॉस काढणार आहे, तर तुम्ही काय करणार? टी क्रॉस इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन बी कॉस थिटा. डिस्टन्स किती आहे? 20 आहे आणि बी कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली? 3 आली. 30 घ्या म्हणजे किती झाले? 10 सेकंद. कळालं? बी कॉस थिटा घ्यावं लागेल. मग किती आलं? 10 सेकंद झालं. 10 सेकंद क्रॉस होण्यासाठी लागेल. मिनिमम ड्रिफ्ट 0 ड्रिफ्ट 53 डिग्री करायला, तर अँगल ऑफ फ्लो किती बनलाय? 143 डिग्री बनलाय. टी क्रॉस किती बनत आहे? 10 सेकंद. कळालं? अजून एक म्हणून क्वेश्चन बनवणार. जर तुम्हाला मी म्हटलं अँगल ऑफ फ्लो दिलाय, मी अँगल ऑफ फ्लो दिलाय, तो सपोज मी तुम्हाला दिलाय अँगल ऑफ फ्लो 120 डिग्री दिलाय. अँगल ऑफ फ्लो किती दिलाय? 120 डिग्री. म्हणजे तुम्हाला कळणं गरजेचं आहे हा असा आहे. जर सपोज रिव्हर 20 ने चाललाय, रिव्हर किती चाललाय? 20 ने चाललाय. अँगल ऑफ फ्लो किती आहे? 120 आहे. म्हणजे 100% किती असलं पाहिजे? किती आलं पाहिजे? एवढे कस काय रे तुम्ही? एवढे मतिमंद कस काय जन्माला आले? काय कळान झालंय? तेच होईल. हे शिकवलं ना इकडं. तेव्हा विचारलं पण तुम्हाला हे दिलं तर हे करता येत का? हो. आता विचारल्यानंतर काय? नाही. अवघड आहे तुमचं. थिटा किती भेटला मला? 30 डिग्री. थिटा किती भेटला मला? 30 डिग्री भेटला. थिटा 30 डिग्री झाला. आणि जर त्यांनी यांच्यामधला जर डिस्टन्स जर त्यांनी दिला किती? 60√3 दिलं. किती दिलाय? 60√3 दिले. आता आपल्याला माहिती आहे ना साइन थिटा. साइन थिटा जोड काय? बी बाय आर अपॉन बी कॉस थिटा. आर अपॉन बी. साइन थिटा जोड काय? आर अपॉन बी. साइन थिटा जोड काय? आर अपॉन बी. आता आपल्याला कळालं थिटाची व्हॅल्यू किती आली? किती आली? 30 आली. साइन 30. आर माहिती आपल्याला. आर किती? 20 आहे. मला काढायचंय बी. मला काढायचंय बी. जर मला बी काढायचं साइन 30 म्हणजे किती? 1/2 बरोबर किती? 20 अपॉन बी. म्हणजे किती रे? बी इज इक्वल टू किती? बी इज इक्वल काय? 40. बी इज इक्वल काय? 40. काय डाऊट आहे? बी इज इक्वल काय? 40. म्हणजे स्विमरचा जर मी स्पीड विचारला असता तर तुम्ही काय म्हटलं असतं? 40 मीटर पर सेकंदने. पण लागतोय मला काय? बी कॉस थिटा. टी क्रॉस करण्यासाठी मला काय लागतं?
बी कॉस थिटा लागत असतं. मग बी कॉस थिटा काढायचं म्हणजे काय, 40 cos 30. 40 cos 30 म्हणजे किती होऊन जाईल रे, 20/√3. 20/√3. बी कॉस थिटा किती बने, 20/√3. जर मी तुम्हाला टी क्रॉस काढा म्हटलं तर तुम्ही आता इझिली काढू शकता. टी क्रॉस इज इक्वल टू काय, 60/√3 डिवाइड बाय काय, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी किती आलेली, 20/√3. हा 0 बेत्रिक 6, 3 3 वरती गेला म्हणजे 3 × 3 म्हणजे किती आला, 9 सेकंद. ठीक आहे, किती म्हणेल, 9 सेकंद. कळलं तुम्हाला काय दिलं जाईल, अँगल ऑफ फ्लो दिलं. आणि सर्वात जास्त प्रॅक्टिस करावं लागणार तर तुम्हाला साइन थिटा वाले अँगल थिटा काढा. अँगल ऑफ फ्लो दिला, थिटा काढा. आर दिलाय, बी दिलाय, काय काढा, थिटा काढा. कळालं, काय काढायला होतात, थिटा काढा. जसं की मी जर म्हटलं, खूप सारे PYQ तुम्हाला इथं दिसतील, त्याच्यामुळे मी करून घेतो. आता मी जर तुम्हाला म्हटलं आर तुमचा किती 4 आहे आणि बी तुमचा किती 5 आहे, तर तुम्ही काय, साइन थिटा इक्वल काय, साइन थिटा इक्वल काय, आर अपॉन बी म्हणजे किती रे, 4/5 म्हणजे किती थिटा. पटकन मी म्हटलं आर आहे तुमचा 20 आणि बी आहे तुमचा 40, तर साइन थिटा इक्वल काय, आर अपॉन बी म्हणजे किती 20/40 म्हणजे साइन थिटा किती बनणार आहे, 1/2 म्हणजे थिटा किती 30 डिग्री. मी आर ची व्हॅल्यू म्हटलं 20, बी ची व्हॅल्यू जर मी म्हटलं, बी ची व्हॅल्यू आहे तुमची 20√3. 20√3 तर काय बनणार आहे, साइन थिटा इक्वल काय, साइन थिटा इक्वल काय, आर अपॉन बी. आर किती आहे 20, आर किती आहे 20√3 म्हणजे किती, 20 गेट कॅन्सल, 1/√3 साइन थिटा. आणि थिटा इक्वल काय, साइन इनवर्स ऑफ 1/√3. आता काढता येईल थिटा. थिटा काढण्यासाठी तुम्हाला काय देतात, ते आर देत आहेत आणि बी देत आहेत. आर म्हणजे काय, आर म्हणजे स्पीड ऑफ रिव्हर आणि बी काय, स्विमरचा स्पीड किंवा बोटचा स्पीड. तो इन्क्लाइंड वाला असतो का विदाउट इन्क्लाइंड वाला असतो, इन्क्लाइंड वाला दिला असतो. जो काही सरळ करून घेतो त्याला आपण बी कॉस थिटा करतोय. कळालं, व्हरायटी कळाली. याच्यामध्ये काय बनणार आहे, याच्यामध्ये आपण काय भेटलं, मिनिमम ड्रिफ्ट किंवा 0 ड्रिफ्ट. क्लिअर आहे. मग find the time required to cross the river in shortest path for a 120√3 bank of river if 120 होता. if angle of flow is 150 degree, angle of flow is 150 degree, then find the all. बाकी सगळे फाइंड आउट करून द्यायचं त्यांना, बाकी सगळे फाइंड आउट कर द्यायचं म्हणजे त्यांनी उडी कुठं मारली पाहिजे. if river is flow in east with 60 meter per second, 60 meter per second ने रिव्हर फ्लो होतो. 60√3 घेतो मी, 60√3 मीटर पर सेकंद. देन फाइंड ऑल. चला, काय कंडिशन आहे, ही रिव्हर आहे, रिव्हरचं अंतर दिलं त्यांनी किती 120 दिलेलं आहे. नेक्स्ट काय म्हणतात ते, ऍक्च्युअली बँक रिव्हर आहे. इफ द अँगल ऑफ फ्लो किती आहे 150, 150 म्हणजे किती झाला
90 प्लस 60, हा 90 आहे आणि इकडून असं उडी मारल्या असेल. कशावरून कळलं? कारण की रिव्हर कुठं फ्लो होतोय? ईस्टला, म्हणजे या डायरेक्शनला पळतोय, म्हणून तर त्यांनी इकडे उडी मारली. जर रिव्हर जर वेस्टला पडला असत तर उडी इकडे मारली असते. रिव्हर कुठं फ्लो होतं ते मॅटर करतं, रिव्हर तिकडे फ्लो होतं म्हणून त्याला इकडे उडी मारावं लागेल. कितीने मारावं लागेल हे पण कळालं आपल्याला. कितीने मारावं लागेल? 60ने. आणि रिव्हर जो आहे, रिव्हरचा स्पीड दिलाय त्यांनी किती? 60√3. किती दिलंय? 60√3 दिलेलं आहे. आणि बाकी सगळं काढायला लावलं त्यांनी. चल 60√3 दिलेलं आहे, हे तर माहिती आहे. हे किती आहे? 60√3 आहे. मग हे किती होऊन जाईल? 60√3 असेल तर इथं किती होऊन जाईल? 60 होईल. म्हणून तर पाठ करणं आपल्याला. 60 होऊन जाईल. 60 जर झालं तर मला टी क्रॉस काढायचं आहे. टी क्रॉस इज काय? 120 डिवाइड बाय काय? 60 करावं लागेल. म्हणजे किती होऊन जाईल? 2 सेकंद होऊन जाईल. 2 सेकंद होईल ना? 2 सेकंद झालं. आता काय करायचं मला? थिटा. थिटा किती झाला पटकन? थिटा किती झाला? किती आहे थिटा? 60 डिग्री. अँगल ऑफ फ्लो किती आहे? अँगल ऑफ फ्लो किती आहे? 150 डिग्री. स्विमरचा स्पीड किती आहे? स्विमरचा स्पीड किती आहे? स्विमर किती राहिला पाहिजे? 120 निघाला पाहिजे, कारण हे डबल असतो, यांच्या डबल असतो. 120 मीटर पर सेकंद उडी मारली पाहिजे त्यांनी. उडी मारली पाहिजे. हा, इन द डायरेक्शन ऑफ वेस्ट मध्ये. नॉर्थ ऑफ वेस्ट मध्ये जाईल. नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये जाईल. तुम्ही कळालं का? समजलंय? काय डाऊट आहे इथं? शब्द मी काय पकडतो? शब्द काय पकडतो याच्यामध्ये? कारण की इथं अगोदरच्या क्वेश्चन मध्ये मी डायरेक्ट स्विमरचा स्पीड द्यायचो, तर स्विमरनेच डिवाइड केलं होतं ना. इथं पण स्विमरच देतोय, पण स्विमरचं नाही डिवाइड करतो आपण. कोणाला डिवाइड करतो? स्विमरच्या कॉम्पोनंट, म्हणजे बी कॉस थिटा डिवाइड करतो. क्लिअर आहे बाबा? फाइंड द T cross for shortest distance between bank if angle made by swimmer with respect to vertical is 53 degree. If swimmer dive with 20 meter per second in east direction, then find the all. सगळं फाइंड आउट करून दिसताना क्वेश्चन मध्ये टेस्ट केलेले बघ. आणि हे पण काढून देऊ. रिव्हर बँक, हंड्रेड मीटरची रिव्हर बँक इज 100 मीटर आहे. आता ईस्ट वेस्ट कुठे फिरवतील? आपण आता ईस्ट वेस्ट मध्येच राहतोय, नाहीतर ते साऊथ आणि नॉर्थ मध्ये नदी फ्लो करते आणि ईस्ट वेस्ट मध्ये उडी मारावं लागेल. चला, इथं काय नॉर्थ आहे आणि इथं काय साऊथ आहे. ओके, काय दिलं तुम्हाला? डिस्टन्स बिटवीन द बँक इज अँगल मेड बाय द स्विमर विथ रिस्पेक्ट टू वर्टिकल. स्विमरला उडी मारायचे कोणत्या डायरेक्शनला दिलेलं आहे? 20 मीटर पर सेकंद ईस्ट डायरेक्शन. ओके, ईस्ट डायरेक्शनला उडी मारायची. त्याला उडी मारायचे, पण अँगल दिला त्याने. अँगल किती दिलाय? अँगल किती दिलाय? 53 डिग्री. इथला दिलाय 53 डिग्री, बरोबर ना? थिटा दिलाय तुम्हाला किती? 53 डिग्री. अँगल ऑफ फ्लो विचारला तर तुम्ही लिहिणार 143 डिग्री. अँगल ऑफ फ्लो किती होऊन जाईल? 143 डिग्री होईल. कळालं का? ओके, पुढे चला. कितीच्या स्पीड मध्ये चाललाय? 20 ने चाललाय. किती चाललाय? 20 ने चाललाय. ओके, कितीचा बँक आहे? कितीचा बँक आहे? 100 मीटरचा बँक आहे. 100 मीटरचा बँक आहे. क्लिअर आहे? 100 मीटरचा बँक आहे आणि 20 मीटर पर सेकंद आहे इन ईच डायरेक्शन. ओके, अँगल ऑफ फ्लो
थिटा इज 50 डिग्री, अँगल ऑफ फ्लो किती 143 डिग्री. आता मी जर तुम्हाला विचारलं की काय विचारलं मला, इथला कॉम्पोनंट किती, हा जर 20 असेल, इकडचं किती, मला रिव्हरचा स्पीड काढायचा आहे आणि आता काय काढायचं आहे, रिव्हरचा पण स्पीड काढायचा आहे आणि स्विमरचा पण स्पीड काढायचा आहे. कॉम्पोनंट मध्ये किती येणार आहे, 10 येईल, बरोबर की नाही, किती येईल 10 येईल. पाकिस्तानी होते मी, पक्के पाकिस्तानी, 53 नाही म्हणजे किती 4 into 4 म्हणजे होऊन जाईल 16, 4 into 3 किती होऊन जाईल 12. मग हा बँकचा रिव्हरचा जो घेतला 120 घ्या. मला कळालं रिव्हरचा स्पीड किती होऊन जाईल 16 मीटर पर सेकंद. रिव्हरचा स्पीड किती झाला 16 मीटर पर सेकंद. कुठं फ्लो होणार आहे, टुवर्ड्स, कुठं फ्लो होत असेल तो टुवर्ड्स, हा वेस्ट ऑर ईस्ट, वेस्टला फ्लो झाला पाहिजे, कारण की त्यांनी उडी मारली ईस्टला, कारण की ईस्ट करून तो इकडे सरकणार आहे. टुवर्ड्स वेस्टला त्यांनी उडी मारली पाहिजे, पुढे मोठी मारले वेस्टला उडी मारली पाहिजे. आणि जर मी विचारलं टी क्रॉस विचारलं तुम्हाला, टी क्रॉस सांगा, टी क्रॉस इज काय, डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. डिस्टन्स किती आहे, 120 आहे आणि कॉम्पोनंट वाला किती आहे 12 आहे, म्हणजे किती लागेल 10 सेकंद लागेल, 10 सेकंद लागेल. ठीक आहे, थांबा.